कर्जत तालुक्यातील देऊळवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील संचिता चंद्रकांत साळोखे हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुंबई पोलीस भरतीत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान वाढवलाय. संचिताचे वडील माळी म्हणून काम करतायत, तर आई शिलाईचे काम करून संसाराला हातभार लावतायत. मर्यादित उत्पन्नात 4 मुलींचे शिक्षण आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनी अथक परिश्रम घेतले. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलींना शिक्षण आणि करिअरसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. गावामध्ये अजूनही म्हणजे पुरुष किंवा महिला कोणी पोलीस नाहीये. पोलीस म्हणण्यापेक्षा सरकारी कर्मचारीमध्ये कोणी नाहीये. आणि आमच्यापेक्षा लोकांना जास्त विचार आहे की बाबा 4 मुली आहेत, कसं व्हायचं. मुली म्हटलं की विचार पडणारच ना. बाबा काही सरकारी नोकरीला नाहीयेत म्हटल्यावरती 15,000 पगार, 4 मुलींची लग्न कसं होणार, सगळं संगोपन, शिक्षण सगळंच करावं लागणार ना. मग कसं होणार. दीदीनी 11वी पासूनच जॉब करायला सुरुवात केली. तिने मला भरपूर प्रोत्साहन दिलं. त्यानंतर बाबांचं पण खूप प्रोत्साहन होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा विश्वास. आई आणि वडिलांचा विश्वास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. मुलगी बाहेर जाणार, कसं वागणार. आणि मुलगी आहे म्हणून बाबा तू हे करू नको, पोलीस नको करू. कारण लोकांचे विचार वेगळे असतात की बाबा मुलींनी हे नाही करायला पाहिजे, फक्त घरामध्येच काम करायला पाहिजे. अजून पण लोकांचे विचार आहे ते, पण त्यांनी तो विचार नाही केला की बाबा आपली मुलगी ना. त्यांना विश्वास होता की मुलगी ना मोठं करणार. खूप विश्वास ठेवला म्हणून आता म्हणजे सगळ्यांच्या घरच्यांच्या प्रोत्साहनाने मी आज गावामध्ये त्यांना अभिमानाने मिरवणुकीत नेलं. याचा जास्त अभिमान वाटतोय. पोलीस भरतीच्या तयारी दरम्यान आर्थिक अडचणी, कठोर सराव आणि स्पर्धेचे आव्हान यांचा सामना करत संचिता खंबीरपणे उभी राहिली. या काळात भाऊ अक्षय साळोखे, राहुल साळोखे आणि दिनेश बडेकर यांचे तिला मोठे पाठबळ लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकलो, असे संचिता सांगते. बाकी घरच्यांचं म्हणजे मोठे काका, बारके काका, त्यानंतर गावामधील दिनेश दादा यांचं खूप जास्त प्रोत्साहन होतं. त्याच्यामुळे झालं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली भरती माझी एक 5 ते 6 दिवसामुळे वय नव्हतं बसलं. ऑनलाईन फॉर्म भरता नव्हता आला. त्याच्यामुळे जास्त 2 महिने पूर्ण टेन्शनमध्ये होते. कारण प्रॅक्टिस केली होती. पण कधी काही म्हणजे पुढचं काहीतरी विचार करून ते आधी झालं असेल म्हणून मी परत पुन्हा तयारी करायला सुरुवात केली होती. आणि नंतर मग पहिल्याच भरतीमध्ये आणि वय वर्ष 19 मध्येच पहिल्या भरतीमध्येच यश मिळालं. आणि हे सगळं फक्त आई वडिलांचा विश्वास याच्यामुळे मला प्राप्त झाले. तिच्या मोठ्या बहिणीनेही तिला सातत्याने प्रेरणा देत तयारीसाठी प्रोत्साहन दिले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना तिने व्यक्त केली. माझी ही पहिली वेळ कॅमेऱ्यासमोर बोलण्याची. कधी अशी कॅमेऱ्यासमोर बोलण्याची वेळ असं वाटलं नव्हतं. पण माझी लहान बहीण संचिता हिने ते करून दाखवलं. तिच्यामुळे आज कॅमेऱ्यासमोर बोलण्याची वेळ आलेली आहे. आम्ही 4 जणी बहिणी आहोत. आम्हाला भाऊ नाहीये. पण बाबांनी असं कधी दाखवलं नाही की मला मुलगा नाहीये. म्हणजे जे पाहिजे ती गोष्ट लगेच हजर केली. आणि आमच्या 4घीचं शिक्षण सुद्धा खूप छान केलंय त्यांनी. आणि ते वरती फॉरेस्ट क्लब जिथे माळी काम करतात त्यांनी माझं सुद्धा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि मला 11वीला असताना माझी इच्छा होती की मी पोलीस व्हावं. मी एक वेळेस ग्राउंडला पण गेलेली, तर बोलली नाही आपल्याला नाही जमणार. कारण मी फिजिकली पण फिट नव्हती. म्हणून मी घरी येऊन म्हटलं तू कर. कारण तिची तिची बॉडी लँग्वेज म्हणजे तिच्यावरून वाटत होतं बाबा ही होईल. आणि तिला सुद्धा मनापासून इच्छा होती करायची. तर तिने आज ते करून दाखवलंय. मी 11वीला असल्यापासून जॉब करते. मी पहिले हॉस्पिटलला होती जॉबला, नंतर डीमार्टमध्ये केक शॉपमध्ये काम केलं. पण तिला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी कमी नाही पडून दिली. तिला कधीच बाहेर काम करायची वेळ नाही आली. तिने घरात अभ्यास केला. तिला पाहिजे ती गोष्ट तिला हजर केली. आणि आज तिने ते सगळं कष्टाचं फळ केलं, चीज केलंय. तिच्यामुळे आज आम्हाला गावामध्ये मान भेटलाय. भारी वाटतंय खूप. तसेच प्रहार अकॅडमीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन तिच्या यशामागील महत्त्वाचा घटक ठरलाय. योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध तयारी आणि आत्मविश्वासामुळेच पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलात निवड झाल्याचे ती सांगते. माझं ग्राउंड होतं आणि त्याच्याबरोबर 1-1.5 महिना आधी माझा ऍक्सिडेंट झाला होता. पूर्ण दोन्ही पायांच्या लिगामेंटला जोरात आचका भेटला होता. नीट चालता पण येत नव्हतं मला. पण त्या परिस्थितीमध्ये ग्राउंड करणं खूप कठीण होतं. पण प्रहार अकॅडमीचे रुपेश पुणेकर सर आणि जितेंद्र मोरे सर यांचं खूप मोलाचं योगदान याच्यामध्ये.
त्यांनी माझ्याकडून पूर्ण ग्राउंड करून घेतलं होतं. त्यामुळे आणि त्याच्यानंतर आयत्या वेळी असं झालं की 400चे 2 राऊंड असतात आणि अचानक 200चे 4 राऊंड म्हटल्यावरती थोडं टेन्शन आलं. सरांनी प्रॅक्टिस घेतली, पण ते सवय नसल्यामुळे थोडी धडपडली. पूर्ण दोन्ही ढोपे फुटले होते आणि नेमकं ग्राउंडच्या वेळी ते पूर्ण असे आकसले होते. पूर्ण पूर्ण पाय फोल्ड पण नव्हते होत. ग्राउंडमध्ये गेली, काहीच समजत नव्हतं. कारण ज्या दिवशी ग्राउंड होतं त्या दिवशी सकाळी पण टेन्शनमुळे पूर्ण डिहायड्रेशन झालं होतं, उलट्या झाल्या होत्या. तरी पण ग्राउंडमध्ये गेली मी, दिला ग्राउंड. 45चं ग्राउंड होतं, 45 प्लस ग्राउंड होतं. अचानक 37वर ग्राउंड आलं. खूप टेन्शनमध्ये होतं. कारण कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं, की समजत नव्हतं ग्राउंडला बसेल मेरिटला. त्याच्यामुळे पुढचा अभ्यासात मनच नव्हतं लागत, की बाबा काय अभ्यास करू, कसं करू? पण सगळे मला सांगत होते, "तू अभ्यास कर. तुझा एक प्लस पॉइंट आहे ना, तू अभ्यास करू शकते ना, मग तू अभ्यास करायला तर सुरुवात कर. ग्राउंडचं नंतर बघता येईल. मेरिट लागल्यावर समजेलच, तू दुसरी एक्झाम दे." पण देवाच्या कृपेने मेरिटमध्ये बसली मी ग्राउंडच्या आणि अभ्यास प्रॉपर केल्यामुळे मेरिटमध्ये बसली. देऊळवाडी गावाच्या इतिहासात प्रथमच एका मुलीची शासकीय सेवेत निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. निकाल जाहीर होताच कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आई वडिलांच्या त्यागाचे चीज झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. एवढी गॅरंटी होती मला, 100% गॅरंटी होती. ते पोलीस होईल म्हणून तिला सपोर्ट केला. मुलगा नाही मला सपोर्ट केला. त्या 4 मुली आहेत ना, हेच माझी मुलं आहेत. त्यांची तेच माझं सगळं केलं. म्हणजे अपेक्षा आजी आजी आजोबांची अपेक्षा का मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणून 2घी झाल्या 3घी झाल्या 4घी झाल्या. पण नंतर नंतर म्हणजे असं कसं मिस्टरांनी पण काय त्रास नाही दिला का मुलीच झाल्या, म्हणजे कधीच त्रास बोलले पण नाही का मुलगी झाल्या मग तू असं कर तसं कर, म्हणजे कधी त्रासच नाही दिला त्यांनी मला. आणि नंतर नंतर त्यांना अशा लहानाच्या मोठ्या केल्या की मी शिवणकाम करायची, मग त्यांना शाळेत घालून आली का मग मशीनवर बसायची आणि मग ते ब्लाऊज शिवायचे, मग त्यांना परत घ्यायला जायची 5 वाजतानी. मग असं करून करून त्यांना लहानाच्या मोठ्या केल्या. त्यांना दोघींना भरपूर शिकवलं. आता ही 12वी आहे. मग त्याने मुलं कसं आणि बाबा गार्डनचं काम करायचे. ते आता आता 3 जॉब करायला लागले. कारण कसं आता असे एवढ्या म्हणजे पगारामध्ये काय होईत नाही. 4घी जणी 15,000 रुपये पगार आणि त्यातून पण लॉकडाऊनमध्ये घरी 3 वर्षे आणि ती मोठी मुलगी 3 तर आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे. मुले ही कुटुंबाचा आधार बनू शकतात. जिद्द, मेहनत आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, असे संचिता म्हणाली. माझ्या बॅचमध्ये भरपूर जण होती. सगळे पूर्ण झालेले आहेत. म्हणजे जे सीनियर होते दादा ते पण झाले आणि माझ्या मैत्रिणी मग कल्याणी तुपे देवपाड्याची, परत सानिका कोलेकर वांगणी आणि प्रगती पाटील वदपची. त्या तिघींचा पण मला सपोर्ट होता खूप. त्यांच्यामुळे पण आज मी पोलीस आहे. कारण त्यांनी खूप सपोर्ट केला ग्राउंडमध्ये. कधी मी बसली तर म्हणायची, "उठ. आमच्यासोबत तुला पण व्हायचंय ना. मग तू उठ, कर." त्यांच्यामुळे आणि माझी जी आधी एक मैत्रीण झाली धनश्री जोशी, तिने पण मला खूप सपोर्ट केला वेळोवेळी. त्यांच्यामुळे मी आज खरं तर पोलीस आहे. आता कर्जत तालुक्यामधून पण खूप सिलेक्शन झालेले आहेत. पण कसं आहे प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कसं आहे आपण म्हटलं तर प्रत्येकाला प्रायव्हेट सगळं लावणं पॉसिबल नसतं. तर माझं म्हणणं असं आहे की जे पुढारी लोक आहेत, राजकारणी लोक आहेत त्यांनी प्रत्येक म्हणजे मुलांना एक सरकारी लायब्ररी ओपन करून द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना मोफत म्हणजे कसली भीती नाही वाटायला पाहिजे की बाबा आपल्याला महिन्याची 1000 रुपये फी भरायची आहे. तर त्यांना तिथे फ्री भेटायला पाहिजे अभ्यास करायला. आणि ग्राउंडचं म्हटलं तर मुलांना रोडवर पळायला लागतं. आता जो तो जिथे तिथे बिल्डिंग्स बांधायला लागले. जिथे ग्राउंड आहे तिथे पण बिल्डिंग्स व्हायला लागलेत आता. तर ग्राउंड्स अवेलेबल करून द्यायला पाहिजे. कारण रोडवर पळून तो खरं तर मला मला पण त्रास झालाय रोडवर पळून. म्हणून ग्राउंड अवेलेबल करून द्यायला पाहिजे. पोलीस भरती करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आधी आई, वडील, भाऊ, बहीण, जे काका, मावशी यांच्या सगळ्यांचं आधी प्रोत्साहन पाहिजे. कारण घरच्यांच्या प्रोत्साहनाशिवाय हे सगळं करणं कठीण आहे. कारण याच्यामध्ये खूप आव्हानं येतात आणि त्याच्यामध्ये घरच्यांचा विश्वास पाहिजे, की बाबा एकदा अपयश आलं ना, की त्याला खचून नाही द्यायचं. त्यांना बोलायचं, की "होशील. तो अजून तुझं वय कमी आहे. थोडं काहीतरी कमी पडलं असेल, तू पुन्हा कर." हे त्यांना आत्मविश्वास द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे पण ती जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि घरच्यांना समजवण्याची ताकद पाहिजे, की बाबा
मी याच्यामध्ये कमी पडलोय ना, तर पुढच्या वेळेस नक्की मी याच्यामध्ये प्लस राहीन. आणि आपण पण घरच्यांनी विश्वास ठेवलाय ना, तर मग त्याच्यामध्ये आपण प्लस प्लस राहायलाच पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. संघर्ष, कुटुंबाचा विश्वास, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि अथक मेहनतीच्या बळावर संचिता चंद्रकांत साळुंखे हिने मिळवलेले हे यश आज संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.